झेंडा नाहीये. शुभ सकाळ सर्वांना, शुभ सकाळ. होप सो तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदी आहात. आणि आज आहे वार रविवार. प्रत्येक कोकणी माणसासाठी रविवार म्हणजे हा स्पेशल वार असतो आणि तो त्यांना वेस्ट घालवायचा नसतो. तर आमचे पण अहो गेले आहेत आज फिश आणायसाठी. बघूया आता कुठली फिश घेऊन येणार आहे. तर हा काही असा मागचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. खूप छान वाटतात, छान ऊन पडलेलं आहे आणि सकाळची रोजची कामं चालूच आहेत. आणि कृष्णराज खेळत बसला असेल. इथे मी कुकर लावलेला आहे भातासाठी. भात, डाळ आणि साधंसुधं फिश फ्राय, बस आज एवढंच आहे. हे बघा साहेबांचं काय चाललंय. आणि हा आता पसारा आम्हाला आवरायचा आहे. कपडे सुद्धा घातलेले आहे ते आता घडी करून ठेवते. आणि हा असा आमचा पसारा आहे. आमच्या साहेबांना जेव्हापासून आम्ही ट्रायपॉड घेतले तेव्हा त्याचा वेड लागलाय. तो सुद्धा माझ्यासारखं व्हिडिओ शूट करायला बघतो. आता सकाळी पण मी आज ब्रेकफास्टचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे, तो मी उद्या पोस्ट करेन जमलं तर. काय बोलणार, बोल. हाय, हॅलो हॅलो, कसे आहात सगळे. मोठ्याने बोलायचं. दाखव. तर आज सकाळी मी छान अशी ब्रेकफास्टची रेसिपी शूट केलेली आहे. खूप उत्तम टेस्टी बनलेले आहेत. मी बन अप्पे नाव दिलं आहे त्याला, कारण अप्प्याचा मोठा प्रकार. तर बन कसा असतो, बन मस्का पाव, त्या टाईपमध्ये बनतो तो. खूप छान झाले होते, चटणीसोबत तर उत्तम लागत होते. एकदा तरी तुम्ही करून बघा, तुम्हाला रेसिपी खूप आवडेल. आणि आमच्या कृष्णाने सुद्धा खूप खूप जास्त एन्जॉय केली. त्याचा आज ब्रेकफास्ट मस्त झालेला आहे सकाळी सकाळी. काय हाय, कोण आहे तो. हाय, कोण आहे. कुकी. आम्ही याला लाडाने कुकी म्हणतो. कृष्णाचं आम्ही शॉर्टकट नाव ठेवलेलं आहे कुकी म्हणून. त्याच्या बाबाने ठेवले, त्याच्या बाबांना सुचलं होतं, तर कुकी आम्ही म्हणतो त्याला. पण KUKI, कुकी म्हणजे बिस्किट नाही, है ना. चला पसारा आवरूया. हे बघा कसं चाललंय. आळशी मुलगा. चलो. काय कार्यक्रम चालू आहे आमचा ट्रायपॉड सोबत. स्वतःच बनवतोय, स्वतःच उघडतोय, स्वतःच काय काय चालू आहे. मला भरपूर टेन्शन आलेलं आहे, कारण खूप नाजूक वस्तू आहे ती. कृष्णरच दे बाळा. त्याच्या समोर काहीही काढलं ना की हे असं असतं. आणि लपून तरी किती गोष्टी करणार. बाळा तो झेंडा नाहीये, तो झेंडा नाहीये बाळा. ठेवा, बंद करा. तुटेल रजा ते. कृष्णरच तुटणार रजा ते. बाबा आलेले आहेत. काय घेऊन आले बाबा. थांब थांब, मी काढते. कुठली मच्छी घेऊन आलात साहेब. हलवा, हलवा फिश आणलेली आहे. मी डाळ भाताचा तो कुकर लावला, सो त्याचं पाणी मी फेकून देत नाही. पहिलं पाणी फेकून देते, त्याच्यानंतर जे पाणी असतं ते मी झाडांसाठी एका भांड्यामध्ये काढते आणि मग जाऊन ते पाणी झाडांना घालते. तर इथे काही माझ्या मिस्टरांनी टाकाऊपासून टिकावचा प्रयत्न केलेला आहे. ज्या बिस्लरीच्या बॉटल यायच्या ना, तर त्या कापून त्यांनी त्याच्यामध्ये अशी झाडं लावली. आणि ह्यात जे चिनी गुलाबाचं लावलेलं आहे त्याने झाड, त्याच्या फांद्या ते ऑफिसच्या इथून घेऊन आले. आम्हाला खूप आवडतं झाडं लावायला. घरातसुद्धा इंडोर प्लांट्स ठेवायचे आहेत, पण कृष्णराजची मस्ती बघता एकही झाड आमच्या घरामध्ये राहणं शक्यच नाही आहे. त्यानंतर मग इथे मी काही कपडे वगैरे घडी करायचे होते सकाळचे. तर ते काही सुकले होते, काही सुकले नव्हते. जेव्हा मी काढले त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अर्धे कपडे सुकलेलेच नाही आहे. आणि आम्ही दरवाजा उघडला ना की खूप छान हवा येते, पण कचरेवाले आले होते डस्टबिन घेऊन जाण्यासाठी, तर त्याचा वास येत होता. मी पटकन बंद केला, कारण ते सहनच होत नव्हता कचऱ्याचा वास. त्यानंतर मग जे ओले होते ते तसेच कपडे काढले आणि तिथेच परत स्टँडला ठेवले. सुकलेले जे काय होते
मग ते घडी करायसाठी घेतले मी. आणि थोडा पसारा झाला होता, ते सुद्धा आवरायचा होता. घरात लहान मुले म्हटल्यावरती पसारा तर होतच राहतो. जेवढा काढते त्याच्या दुप्पट तो परत करतो. तर तेच रुटीन चालू असतं, काढणं ठेवणं. तर सुरुवात मी कपडे घडी करण्यापासून करायचा विचार केला, कारण स्टँडवरती बाकीच्या पण गोष्टी होत्या. पाऊस पडला की रेनकोट वगैरे सुकत नाही म्हणून मी तसाच ठेवते तिथे. तर आता तो सुकला होता, तो सुद्धा व्यवस्थित घडी करून ठेवायचा होता मला. तर हे सगळं आवरायचं होतं, तर मी आवरून घेते पटापट. त्यानंतर मी आठवड्यातनं एकदा तरी ह्या टी व्ही युनिटच्या पार्टवरती हात फिरवते, कारण इथे ना रोजची आम्ही रिमोट आणि काय काय चाव्या वगैरे ठेवत असतो, तर त्यावर हाताचे डागसुद्धा उठतात आणि बाहेरून धूळसुद्धा येत असते. तर मी आधी नॉर्मल कपड्याने पुसून बघितलं तर ते डाग गेले नाही. तर मी एक आहे ना, जो स्पॉन्ज येतो, आता नवीन व्हायरल झाला आहे तो स्पॉन्ज, त्याने पुसल्यावरती सगळे डाग फटाफट क्लीन होतात. तर मी आता तुम्हाला पुढे दाखवते किती छान क्लीन झालं आहे. आणि त्याला नळाखाली धुतलं की परत पाहिल्यासारखा व्यवस्थित क्लीन होऊन जातो. तुम्हाला जर बाय करायचा असेल तो प्रोडक्ट, तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर साहेबांनी फिश आणली होती, ती साफ करायला घेतली. तर ही एवढी क्वांटिटी बघून मी त्यांना बडबडत होती की 2 माणसांना एवढी फिश आणायची काय गरज होती. आणि ह्याचं आहे ना, ॲक्च्युली आम्ही डोकं खात नाही, तर ते डोक्याच्या बाजूला जे मांस असतं ना, ते काही जणं मी तरी काढून घेते त्या पद्धतीत. पण त्यांनी ते काढायच्या अगोदर तसंच डोळ्यासकटच आणलं होतं. तर तेच मी बडबडत होती त्यांना थोडं, की हे व्यवस्थित आणायचं होतं ना. आणि ते पार्ट कापण्यासाठी ना कोयताच लागतो. तर ते फिशवाले जे असतात ते प्रॉपर करून देतात आपल्याला. घरी आणल्यावरती मग ते कैचीने कट करायला प्रॉब्लेम होतो पुन्हा. आणि ही कैची मी स्पेशली नॉनव्हेज करताच ठेवलेली आहे, फिश किंवा चिकन वगैरे कट करण्यासाठी. मी बेसिन साफ करण्यासाठी एक वेगळा स्पॉन्ज ठेवलेला आहे, भांडी घासण्याचा वेगळा आणि बेसिन घासण्यासाठी वेगळा आहे. तर प्रत्येक वेळेला मी फिश आणले की त्याचा वास येतो, त्यानंतर मी हे असं स्वच्छ करून ठेवते, कारण मला स्वतःलाच हे वास येतो त्यानंतर ते आवडत नाही. सो असं क्लीन केलेलं आहे मी पूर्ण व्यवस्थित. आणि आता छान मसाले लावून घेऊया फिशला. त्यानंतर मी फिशला लावण्यासाठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली. ह्या खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर त्याची वेगळीच चव असते. या खलबत्त्याची सुद्धा तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. त्यानंतर माझ्याकडे मसाले आहेत, त्यातला मी आगरी मसाला लावते फिशसाठी. मसाला टाकला आणि लक्षात आलं कृष्णरासाठी फिश वेगळी काढून ठेवलीच नाही, कारण त्याच्यासाठी मी फक्त अद्रक, लसूणची पेस्ट आणि हळद, मीठ एवढंच लावते. तो फार तिखट जास्त पदार्थ खात नाही. आणि ही जी हळद आहे ती मी स्वतः घरात गेल्या वर्षी कुटली होती हळकुंड घेऊन, आणि खरंच खूप छान चव येते त्या हळदीची, कारण आपण बाहेरून जी पॅकेटवाली हळद घेतो ना त्याच्यामध्ये भरपूर जास्त भेसळ असते. आणि आजकाल असे पदार्थ कुठलेच राहिले नाही आहेत की ज्यात भेसळ नाहीच आहे. तर आता छान मसाले लावून मी छान 5-10 मिनटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते. तोपर्यंत मला आमटी फोडणी घालायची होती, तर मी आता तयारी करते आमटी फोडणीची. तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीत मी आमटी कशी फोडणी घालते ते दाखवते. मी बेसिक राई, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता, लसणाच्या 4-5 पाकळ्या, कोल्हापुरी लाल तिखट मसाला आणि डाळीमध्ये शिजतानाच मी टोमॅटो घालते. तर ते घालून मी फोडणी देते आमटीला. प्रत्येकाची आपापली पद्धत असते, मी ह्या पद्धतीत बनवते. काल सांगितल्याप्रमाणे आमच्या किचनचा फॅन आज आलेला आहे. काय काय पाहिजे हे? काय आज लागणार आहे का फॅन? अरे वा, आज फायनली फॅन लागणार आहे. इकडे लागणार. बघू शकता अजूनपर्यंत इथे फॅन नव्हता किचनमध्ये, कारण हवेशीर होतं वातावरण. आता दरवाजा उघडला आहे तरी सुद्धा बघा किती फ्लेमला हवा लागते. दरवाज्यातनं खूप जास्त हवा येते, त्यामुळे अजूनपर्यंत अशी काय गरज भासली नव्हती. पण उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं, खूप जास्त. आमटीला छान उकळी यायला लागली तेव्हा मी गूळ आणि थोडंसं चिंच घातलं. कधीतरी मी अशा प्रकारची आमटी बनवते आणि कृष्णरासाठी वेगळा प्रकार, कमी तिखटचा. त्यानंतर छानपैकी कोथिंबीर घातली. त्यानंतर मग फिश फ्राय करण्यासाठी घेतली. तर माझं राईट साईडने डोकं दुखायला लागलं होतं आयब्रोच्या जवळ, आणि मला ती हिंट मिळते कारण मला खूप वर्ष झाले पित्ताचा त्रास आहे, ऑल्सो मायग्रेनसुद्धा आहे. तर मला राईट साईडच्या आयब्रोजवळ मला जेव्हा डोकं दुखायला लागतं तेव्हा मला समजून जातं की आता मला पित्त होणारच आहे, आणि मला ते वॉमिट करून काढल्याशिवाय मला त्यातनं आराम भेटतच नाही.
तुम्हाला जर असा त्रास असेल आणि तुम्ही ह्यावरती जर काय उपाय करत असाल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मला फार टेन्शन आलं होतं, कारण ती जी एक गोष्ट करायला लागते ना, मग त्याने माझं पूर्ण रुटीन आणि पूर्ण सगळं मूडच सगळं चेंज होऊन जातो, सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातात. तर फिश फ्राय केली, जेवली आणि नंतर मग डोकं दुखत होतं तर थोडीफार झोपली, पण ते काय डोकं कमीच झालं नाही माझं. तर शेवटी म्हटलं आजचा हा व्लॉग आहे शूट केलेला तो एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तर मग मी आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल श्री सखीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.